आपल्या मुलांना नियमित शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सुसंस्कारितपणाचे धडे मिळाले तर, आणि सोबत तबला वादन, पखवाज, हार्मोनियम या वादनासह शास्त्रीय गायनाचे, कीर्तन प्रवचनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळाले तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे. लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्याजवळील फुलगाव या ठिकाणी लोकसेवा वारकरी गुरुकुल संगीत विद्यालय सुरू करण्यात आलंय. विशेष म्हणजे या लोकसेवा वारकरी गुरुकुल संगीत विद्यालयातील शालेय अभ्यासक्रम हा इंग्रजी माध्यमातच असणार आहे. रामकृष्ण हरी. आपण आपल्या मुलांना शालेय शिक्षण देतोय, पण आपण त्यांना संस्कार देतोय का? कारण जितकं शालेय शिक्षण महत्वाचं आहे, तितके संस्कार देखील महत्वाचे आहेत. याच उद्देशानं लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल फुलगाव पुणे घेऊन येत आहोत लोकसेवा वारकरी गुरुकुल व संगीत विद्यालय. या गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे शालेय शिक्षणाबरोबर वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, संतांची चरित्रे, शूरवीरांची चरित्रे, त्याचबरोबर संगीत शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गायन, वादन, तबला, पखवाज यांचं देखील शिक्षण या ठिकाणी भेटणार आहे. या गुरुकुलाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये सुजाण, सुसंस्कृत आणि सक्षम अशा प्रकारची पिढी आपण तयार करणार आहोत. शालेय शिक्षणाने फक्त आपल्याला डिग्री भेटू शकते किंबहुना जॉब भेटू शकतो, पण माणूस म्हणून जगण्यासाठी त्याला जे काही तत्वज्ञान आवश्यक असतं ते तत्वज्ञान त्या विद्यार्थ्याला वारकरी संप्रदायातून भेटू शकतं. या विचारातून आपण हे वारकरी गुरुकुल सुरू करत आहोत. पुणे शहराजवळ असलेल्या आणि आळंदीच्या शेजारीच असलेल्या फुलगावमध्ये 50 एकर जागेत निसर्गरम्य वातावरणात लोकसेवा प्रतिष्ठानचं शैक्षणिक संकुल आहे. इथंच निवासाची, भोजनाची उत्तम सोय आहे. या लोकसेवा वारकरी गुरुकुलमध्ये इयत्ता 4थी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. लोकसेवा वारकरी गुरुकुल आणि संगीत विद्यालय हे आळंदीपासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि पुण्यापासून अगदी जवळच फुलगाव या ठिकाणी लोकसेवा प्रतिष्ठानच्या 50 एकरच्या कॅम्पसमध्ये सुरू झालेलं आहे. इच्छुकांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि आजच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. विशेष म्हणजे लोकसेवा वारकरी गुरुकुल संगीत विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कामध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे.